सुरुवात होईल. 4 षटकांची ही लढत असणार आहे. पॉवर प्लेचं आहे पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक डीप मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक पाहतोय. कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलेली अशी सलामीची जोडी पाहतोय. ऑन स्ट्राईक लेफ्ट हँड बॅटर चिराग, ऑन स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती आपण ऋषी वालेकर यांना पाहतोय जे राईट हँडेड बॅटर आहेत. चला मॅच चालू करून घ्यायचा आहे. व्हॉलेंटियर्स या मॅच मध्ये धनवीर स्पोर्ट्स आपण व्हॉलेंटियर आहात. मॅचला सुरुवात. पहिला बॉल प्रितेश यांचा पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहतोय. राईट आर्मवरती विकेट गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने चांगल्या मेरिट वरती गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा अचूक नियंत्रण अचूक लाईन लेंथ मात्र या पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाली ती प्रितेश पाटील यांची. 4 षटकांची ही लढत आहे. धनवीर स्पोर्ट्स आपण व्हॉलेंटियर म्हणून मैदानाच्या बाहेर उभं राहायचं आहे. धनवीर स्पोर्ट्स अन्यथा 4 धावांची पेनल्टी लावली जाईल. धनवीर स्पोर्ट्स संध्याकाळच्या सत्राला जशी सुरुवात झाली तशा पद्धतीने स्लोबर पद्धतीने चेंडू हाताळायला सुरुवात करतोय तो प्रितेश पाटील. आतापर्यंत 2 बॉल हाताळले गेलेत आणि जर विचार करायला गेला तर दोन्ही बॉल डॉट आलेत. पुन्हा एकदा यावेळी भन्नाट वेग पाहायला मिळाला. ब्लॅक होल मध्ये टाकलेला हा बॉल पाहतोय. कोणत्याही प्रकारचा उत्तर फलंदाजी करत असताना चिराग यांच्या हातामध्ये नाही. आणखी एक डॉट बॉल येते. लागोपाठचे तिन्ही बॉल जर विचार करायला गेलात ना तर डॉट बॉल फेकलेच प्रितेश पाटील यांनी. टीम कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश इलेव्हन या संघासाठी डॉट बॉल आलेत. वेल स्टार्ट इज हाफ डन. चांगली सुरुवात अर्ध कार्य संपन्न करत असता अशी सुरुवात स्वरांश इलेव्हन संघासाठी आपण पाहतोय. प्रितेश यांची डॉट बॉल आले 3. चौथा बॉल पुन्हा एकदा पॅड वरती हाताळलेला हा चेंडू पाहतोय आपण. लाऊड अपील राईज होणारा हा पण जर बॉल पाहायला गेला तर पहिली धाव जर पाहतोय चौथ्या बॉलावरती आली ती टीम श्रेयांक इलेव्हन या संघासाठी. पहिल्या धावेची नोंद चौथ्या धावावरती झाली. टॉस जिंकला होता स्वरांश इलेव्हन संघानं. त्यांनी इन्व्हाइट केलंय परंतु ऋषी वालेकर स्वतः आयकॉन खेळाडू आहेत आणि आज या आयकॉन खेळाडूला चांगली फलंदाजी करावी लागणार. आज ज्या पद्धतीने खेळ ऋषी वालेकर यांचा व्हायला पाहिजे ना तशा पद्धतीचा खेळ राहिला नाही आहे. परंतु या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने खेळ केला तर ते देखील कमबॅक करू शकतात. 5वा बॉल पुन्हा एकदा प्रितेश आलेत. पुन्हा एकदा पॅड वरती आदळला जातोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. सिमेंटची विकेट असल्या कारणानं ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला जातो त्यापेक्षा जास्त वेगाने चेंडू बॅट वरती देखील येत असतो. परंतु अशातच चेंडू कधी कधी स्किट होत असतो आणि मग फलंदाजांना चेंडू रीड करताना कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होताना आपण पाहत असतो. परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 बॉल फेकलेत आणि फक्त एकच धाव खर्च केली प्रितेश पाटील. यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड आपण जर पाहायला गेलात तर बॅटची इनर एज लागली नंतर पॅडवरती चेंडू जाऊन आदळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण अनुभवलं. त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या जर विचार करायला गेलात ना तर 2 सिंगल आणि 4 डॉट बॉल आपण पाहिले. विदाउट विकेट लॉस जर पाहायला गेलात तर टीम स्वरांश इलेव्हन संघाच्या अगेन्स्ट करत असताना टीम श्रेयांक इलेव्हन. 4 षटकांची ही लढत आहे. 1 षटक झालाय. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे आणि या उर्वरित 3 षटकांमध्ये जर पाहायला गेलात ना तर जास्तीत जास्त धावा इथून येणं बंधनकारक असणार आहे ते टीम श्रेयांक इलेव्हन या संघाला. कारण विचार करायला गेला तर दुसऱ्या इनिंगमध्ये ब्लास्टिंग अशी सुरुवात करणारे मग फलंदाजी करत असताना महेश तरे असतील प्रितेश पाटील असतील यांसारखे फलंदाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. परंतु त्यांच्या समोर जर आपल्याला जर टार्गेट सेट करायचा असेल ना तर आतापासून इथून मात्र मोठे फटके आणावे लागतील. कारण धावेचा विचार करायला गेला तर ज्या पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं होतं त्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही. परिणामी परिस्थिती पाहतोय. विदाऊट विकेट लॉस 2 धावा. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज इन्व्हाइट केले गेले अक्षय. दुसऱ्या षटकात आलेत अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. अति महत्वाची ही मॅच आपण जर पाहायला गेला तर लुजर अशी मॅच आपण पाहतोय.
ऋषी वालेकर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू शॉट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातो, एकच धाव कंप्लीट केली गेली, एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देखील आपल्या हातात असणं गरजेचं असतं. चिराग स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चिराग यांना आपण पाहणार आहोत, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते संध्याकाळच्या सत्र झाल्यानंतर मात्र षटकार चौकार जणू काही महाग झालेत की काय आजच्या या संधीला, असं चित्र या मैदानामध्ये या मॅच मध्ये निर्माण केले स्वराज 11 संघानं. परंतु बॅटची एज आणि तदनंतर यष्टांच्या पाटे महेश पाटील यांची कमालीचं यष्टीरक्षण पाहतोय आणि पहिल्या विकेटचा पतन चिराग बॅक टू द डगआउट. वाघमारे युनिट नंबर 3 मैदानामध्ये दाखल होतोय. मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर जयेश यांचे चांगले फटके पाहायला मिळाले होते, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती शेवटचे षटकार राहिले आणि तो मॅच मात्र श्रेयांक 11 संघाला गमवावा लागला होता. परंतु आता युनिट नंबर 3 आले, तिथून जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी आता जयेश आणि ऋषी वालेकर यांना प्रयत्न करावे लागतील, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. चांगली जर प्रभावशाली जर खेळ पाहायला मिळाला ना तर चांगला टार्गेट सेट करू शकतोय तो स्वराज 11 संघासमोर. पुन्हा एकदा अक्षय यांचा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह हा फटका आपण पाहतोय. जयेश वाघमारे यांच्या बॅटमधून आपण श्रेयांक 11 संघासाठी ही पहिली धाव जयेश यांच्या बॅटमधून आपण पाहिली. आणि आता ऋषी वालेकर आज मात्र थोडा स्ट्रगल करताना आपण पाहिले ते ऋषी वालेकर यांना, परंतु या स्ट्रगल मधून जर चांगला खेळ केला तर आपण देखील एक चांगला विक्रम करू शकतो. मागच्या वर्षी देखील असोसिएशन प्रीमियर लीग गाजवली होती ती ऋषी वालेकर यांनी. चांगला स्क्वेअर कटचा हा फटका पाहतोय, लॉंग चेस आहे, परंतु किती लवकर अंतर मात्र अमोल यांनी कव्हर केलं आणि चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबून मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फेकला गेला. बराचसा अंतर कव्हर करत आपल्या संघासाठी 2 धावा मात्र रोखल्या गेल्या, परंतु 2 धावा मात्र कंप्लीट करत असताना आपण पाहिल्या ऋषी वालेकर यांच्या बॅटमधून श्रेयांक 11 संघासाठी या 2 धावा. गतवर्षीचा चॅम्पियन कॅप्टन आहे ऋषी वालेकर. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू द बॉल ड्राईव्ह करत असताना अक्षय स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडले जातात. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आज खऱ्या अर्थानं कौतुकास्पद अशी गोलंदाजी टीम स्वराज 11 संघाच्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय सज्ज आहेत ऋषी यांच्यासाठी. स्विच इट करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटला डीप स्क्वेअर लेग करण्याचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु षटकाची सांगता झाली आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ जर पाहायला गेलात ना मित्रांनो तर फक्त 3 धावा धावफलकावरती पाहतोय श्रेयांक 11 संघाच्या. प्रतिषटक 3च्या सरासरीनं 6 धावा पाहतोय. 6 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संपूर्णपणे गोलंदाजांचा दबदबा असलेली ही मॅच आणि हा सामना आपण अनुभवतोय. अर्थातच असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व लुझर मॅच असल्या कारणानं ही मॅच जिंकणं दोन्ही संघांसाठी अति महत्वाची असणार आहे. करो या मरो अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर मात्र ज्या पद्धतीने 6 धावा झाल्यात धावफलकावरती, करो या मरो अशी परिस्थिती उद्भवले दोन्ही संघांसाठी आणि त्याच्यातच चालेल हे प्रत्येकाचे प्रयत्न पाहतोय. प्रत्येक खेळाडू आपल्या संपूर्णपणे समर्पण, संपूर्णपणे 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न पाहतोय. काही खेळाडूंना यश येतंय तर काही खेळाडू स्ट्रगल करताना आपण पाहतोय. कारण आपण जर पाहायला गेला तर या असोसिएशन मधील सर्व खेळाडू आहेत आणि प्रत्येक खेळाडूचा खेळ कशा पद्धतीने आहे, प्रत्येक खेळाडू मग काही गावातील खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतात. म्हणजे प्रत्येकाचा खेळ प्रत्येकाला माहीत असतो आणि अशातच मग प्रत्येकाची कमजोरी कुठली, प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट कुठला याचा अभ्यास मात्र आपण मैदानाच्या बाहेर केला जातो आणि खेळ केला जातो आणि अशातच मग काही खेळाडूंना यश येतं, काही खेळाडूंना अपयश येतं. तिसऱ्या षटकात महेश तरे यांचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न,
नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट. जयेश वाघमारे आता जयेश देखील स्ट्रगल करताना पाहतोय, परंतु कौतुक करावं लागेल. शानदार अशी गोलंदाजी, उत्कृष्ट अशी गोलंदाजी जर पाहायला गेलात ना तर टीम स्वरांश इलेव्हन संघाच्या माध्यमातून आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. मग पहिल्या षटकात प्रितेश, देन अक्षय आणि आता सुरुवात केली महेश तरे यांनी. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. यावेळी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी नियंत्रण मात्र बिघडलं गेलं. नो बॉल फेकला गेलाय. नो बॉल. आता कमबॅक करू शकतोय काय स्वरांश इलेव्हन, सॉरी श्रेयांक इलेव्हन. मित्रांनो उघडा डोले पहा नीट. आलाय हाफ रेट. कमबॅक करण्याची संधी उपलब्ध झाली. लायसन खुला केलाय गोलंदाज महेश तरे यांनी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फ्रीटचा चेंडू ट्रॅव्हल करतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून. एकाच धावेसाठी जात आहे. एक धाव. धावसंख्येत फारसा बदलाव पाहायला मिळत नाही. एका धावेने स्कोर कार्ड वधारताना दिसेल. धावसंख्या पाहतोय 2.2 षटकांचा खेळ जिथं संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. चांगला प्रभाव पाहतोय तो स्वरांश इलेव्हन संघाचा आहे. या मॅच मध्ये प्रभुत्व दाखवतोय तो सर्व या खेळाडूंना आणि सर्व या प्रेक्षकांना आज स्वरांश इलेव्हन संघ. पुढचा बॉल महेश तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर आपण उडवताना पाहिला, परंतु 2 खेळाडूंच्या मधून मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. बराचसा संघर्ष केला आणि शेवटी अखेरीस हा आला संघर्षाचा संघनाद करणारा चौकार. लेफ्ट गेलाय, हवेमध्ये आहे आणि यावेळी अखेर बराचसा काळ गेल्यानंतर येतोय हा डिपीट विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. ऋषी वालेकर आपल्या लय मध्ये यायला सुरुवात झाली. धावसंख्येचा विचार करता धावफलक आता 19 धावांपर्यंत गेलंय. 4 चेंडू फेकून झालेत. उर्वरित 8 बॉल येणं आणखी शिल्लक असणार आहे. त्याने 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणाऱ्या 8 बॉलामध्ये किती धावा बनवतोय तो श्रेयांक इलेव्हन हा संघ देखील पाहणं गरजेचं असणार आहे. एक षटकार आलाय त्या अगोदरचा चौकार म्हणजे 10 धावा मागच्या 2 बॉल मध्ये आपण पाहिल्यात. यावेळी पुन्हा एकदा लेफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन दिलेला आहे, परंतु या बॉलवरती जर पाहायला गेलात ना तर एकच धाव, एका धावे व्यतिरिक्त जास्ती धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला नाही. एक षटकार, एक चौकार आणि तदनंतर आलेली ही सिंगल धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या 20. शेवटचा बॉल असणार आहे या षटकातील. चला शेवटचा बॉल असणार आहे. लेफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टायमिंग शॉट पाहतोय. मिडॉनला चेंडू फील्ड केला जातो. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पाहतोय. स्ट्राईक वरती यायचं होतं ऋषी वालेकर यांना, परंतु त्याच वेळी जर पाहायला गेलात ना तर ही सॅक्रिफाईन विकेट पाहतोय जयेश वाघमारे यांची. 3 षटकांचा खेळ
आता शेवटचा षटक शिल्लक आणि गोलंदाज इन्व्हाइट केले गेले. बॉलर आलेत बिपिन. एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतोय स्वरांश रेबन संघाच्या माध्यमातून. अमीरजी जुईकर यांचा हा संघ आणि त्यांना फाईट करतोय श्रेयांक 11. बिपिन आलेत शेवटच्या षटकात. ऑन स्ट्राईक ऋषी वालेकर 21 धावा धावफलकावरती पाहतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवतोय तो श्रेयांक 11 ऋषी वालेकर यांचा संघ. बिपिन यांचा चेंडू शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. काय किती धावा बनवतोय की बिपिन आपला एक्सपिरियन्स पुन्हा एकदा कामी आणताना दिसेल. 5 बॉल पहिल्या इनिंग मधील शिल्लक धावफलकावरचा विचार करता 27 धावा आता धावफलकावरती लागल्या गेल्यात. राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. दुसरा बॉल बिपिन समोरात ऋषी. लोअर फुल टॉस पंचांकडे लाऊड अपील मागलेली आहे. बॅट एज लागली होती. बॅटला एज लागली होती यासाठी अपील मात्र नाकारली गेली. अंपायरच्या भूमिकेत जर पाहायला गेलात प्रशांतजी बांदिवडे सर आहेत. स्ट्राईक पंच स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय सुमित पवार. दोन्ही पेन सिटीला बिलॉंग करणारे हे पंच आपण पाहतोय. 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्येत फारसा बदलाव मला मिळाला नाही. आता डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिपिन आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहतोय. यावेळी डॉट बॉल. आता कम बॅक टॅलेंटचं वर्षाव पाहतोय. तो अर्थातच गोलंदाजी करत असताना बिपिन यांच्यासाठी स्वरांश 11 संघाच्या माध्यमातून थर्ड अंपायर रिफर केलाय. व्हाईट साठी थर्ड अंपायर रिफर केलाय. रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत प्रीतम पाटील कलवे पेन. सुंदर आज पाहतोय. आजचा हा पहिला दिवस. उद्या देखील अशाच प्रकारचे रसिक प्रेक्षक आणि परवाच्या अर्थातच शेवटच्या दिवसात महान टीम सोहळ्यासाठी देखील आपण मोठी गर्दी आपण पाहणार आहोत. पुढचा मॅच फेअर डिलिव्हरी अंश 11 आणि SP सुपर प्लेअर. पुढच्या मॅचचा टॉस साठी यायचा आहे. अंश 11 आणि SP सुपर प्लेअर आपण टॉस साठी यायचा आहे. पुढचा बॉल बिपिन. स्विच इट. अद्भुत, अद्वितीय, विलोभनीय असा षटकार येतोय ऋषी वालेकर यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु नाही. स्ट्राईक एंड वरती जर पाहायला गेला तर ऋषी वालेकर स्वतः स्ट्राईक आपल्या हातामध्ये घेतात. पहिल्यांदा स्विच इट करण्यासाठी स्टान्स बदलला होता परंतु पुन्हा एकदा त्यांनी मन केलं की मला मिड विकेटला टार्गेट करायचं आहे आणि अशातच जर पाहायला गेला द्विधा मनस्थितीमध्ये सापडले होते की चेंडू स्विच इट करायचा की मिड विकेटला टार्गेट करायचा. आणि अशातच जर पाहायला गेलात ना तर बिपिन यांनी ऐन मोक्याच्या क्षणी ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला गेला आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलात ना तर धावचित स्वरूपाने आलेली ही विकेट. परंतु शेवटचा बॉल येणं शिल्लक असताना धावफलकावरती हा डॉट बॉल आलाय. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील तोपर्यंत न्यू बॅटर मैदानामध्ये आशुतोष आलेत. लास्ट बॉल बिपिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज.
पुढे सरसावलेत. अप्रतिम बॉलिंग, इम्प्रेसिव्ह, फॅब्युलस, आउटस्टँडिंग बॉलिंग बाय बिपिन. 2 षटकार खाल्लेत परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळाला तो बिपिन यांचा. जवळजवळ 4 बॉल डॉट देखील फेकलेत मित्रांनो. 2 षटकार खाल्ल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पूर्वार्ध आपण पाहिला ज्या 4 षटकांच्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलात ना तर 33 धावा आता बनवायच्या, त्या 34 धावा. चला SP सुपर प्लेअर आणि अंश 11 आपण टॉस साठी यायचं आहे. पुढची मॅच SP सुपर प्लेअर आणि अंश 11 आपण टॉस साठी यायचं आहे. आणि अंश 11 दोन्ही संघ नायकांनी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल करून घेत आहे. SP सुपर बांधण वर्सेस अंश 11 दोन्ही संघ नायकांनी यायचं आहे टॉस बॉक्स कडे. SP सुपर बांधण आणि अंश 11 SP सुपर बांधण संघनायक SP सुपर बांधणचा संघनायक आलेला आहे आणि अंश 11 आपल्या संघनायक इथे पाठवायचं लगेच. निर्भय आपण बघतोय SP सुपर अंश 11 संघाचा संघनायक आणि देवा पुजारी. 2 संघांमधील एक बिग फाईट. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होते जिथं धावा बनवायच्या देणाऱ्या 24 बॉल मध्ये 34 धावा आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. सामना 5 षटकांचा असेल. टेल अंश 11 ऑन द टॉस नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय घेशील? बरं 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकांच्या सामन्यामध्ये कितपर्यंत धावसंख्या उभारणार आहेत? 70 प्लस पाहिजे. 70 प्लस. तुला हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर मी SP सुपर बांधणचा कर्णधार देवा पुजारीकडे वळतोय. त्यांनी 70 प्लस सांगितलेलं आहे. तू 5 षटकांमध्ये कितपर्यंत रोखण्याचा त्यांना प्रयत्न करशील? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कर. 40च्या आतमध्ये अतिशय माझ्यामध्ये हा एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. अंश 11 आणि SP सुपर बांधण संघादरम्यान दोन्ही संघ नायकांना हार्दिक शुभेच्छा. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. दुसरं सत्र आपल्या समोर येते जिथे धावा 34 आणि 34 धावांचं हे उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. अमोल पाटील आणि महेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहतोय. 4 षटकांची ही लढत. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं षटक आणि पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन मनीष पाटील मेडेगार मैदानामध्ये दाखल झालेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. वाडिश लॉंगॉन आणि वाडिश लॉंगॉप मध्ये ऑन स्ट्राईक अमोल. पहिला बॉल आलाय राईट अमोर द विकेट मिनेशनचा. पहिलाच पॉइंट कव्हरला भिडत बसताना मात्र चेंडू जाते सीमारेषा पार. चौकार 4 धावा.
कमालीचा कमबॅक पाहतोय मिनिश यांनी आपल्या गोलंदाजीची धार दाखवत असताना हा डॉट बॉल फेकला गेलाय. समीकरण बदललं, आता येणारे 22 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या 30 धावा. विकेट महत्वाच्या असणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूने जर स्वरांश इलेव्हन संघाला मॅच मध्ये जर जिंकायचा असेल ना तर या दोघांपैकी एकाला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं असणार आहे. परंतु यावेळी सरळ लॉंग ऑफच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू जातोय सीमारेषा पार. APL षटकार. दहा धावा. पुन्हा एकदा यावेळी हवेत बॉल आहे आणि हा झेल सुटला जातोय. हो, त्याचं नव्हतं झालं, मेहंदीवर पाणी फिरलं गेलं, झेल सुटला जातोय. कमबॅक करून दिला होता. जर विकेट जर पाहायला मिळाल्या असताना तर मागील मॅच मध्ये विचार करायला गेला तर 28 धावांवर देखील मॅच जिंकलाय टीम SP सुपर प्लेअरना. हे देखील विसरून जमणार नाही आजच्या दिवसामध्ये. फिल्डिंग मध्ये बदलाव मात्र करताना आता पाहतोय. मिड ऑफ मध्ये होते, त्यांना आता मात्र कव्हरच्या क्षेत्रात आणलं जाईल आहे. यावेळी वेग वाढवायच्या नादात जर पाहायला गेलात ना तर वाईट बॉल फेकलाय मिनिश यांनी. धावसंख्येत बदलाव, धावसंख्या 13 धावा झाल्यात धावफलकावरती आणि बॉल झालेत 4. यावेळी पुन्हा एकदा 30 सर्कल क्लिअर केलंय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेस लागली होते 3 फिल्डर मध्ये. अखेरीस सिद्धार्थ यांच्या हातामध्ये चेंडू स्टॉप केला जातोय. तदवर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांनी स्कोर कार्ड वधारताना दिसेल. धावफलकावरती दोन्ही बदलाव, धावसंख्या 15 धावा. जिथं धावा बनवायच्या त्या 34 धावा आणि आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे 19 धावांची आणखी गरज असणार आहे येणाऱ्या 19 बॉल मध्ये. आता मात्र ही मॅच जवळजवळ कव्हर होण्याच्या मार्गाकडे आपण मार्गस्थ करताना पाहतोय. टीम स्वरांश इलेव्हन शाबाज हा संघ एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू हा पुल केला गेलाय. 1 धाव आणि एका धावानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय. विदाऊट विकेट लॉस, कोणत्याही प्रकारची विकेट न गमावता 16 धावा टीम कैलासवासी येईल कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश इलेव्हन या संघाच्या. आता येणारे 18 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 18 धावींची गरज असणार आहे ते टीम स्वरांश इलेव्हन या संघाला. 18 बॉल 18 धावा. इथून कमबॅक करायची जर गरज असेल आणि कमबॅक जर करायचा असेल श्रीयांक इलेव्हन या संघाला तर मात्र या मॅच मध्ये या टीमला जास्तीत जास्त विकेट घ्यावा लागेल. गुच्छानं मात्र विकेटी कमवाव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर लवकरात लवकर ही मॅच संपुष्टात आणायची, आपल्या संघासाठी विजय प्राप्त करायचा याच उद्देशानं महेश पाटील असतील आणि अमोल असतील ही जोडी मात्र खेळताना दिसतोय. परंतु जर विचार करायला गेला तर 6 चेंडू फेस केलेत त्या अमोल पाटील यांनी आणि चांगल्या पद्धतीनं अमोल पाटील यांच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्या. 1 षटकार पाहिला, 1 चौकार पाहिला, 2 डबल पाहिला आणि 1 सिंगल पाहिला. अशा पद्धतीने अमोल पाटील यांच्या बॅटमधून आलेले हा धावा पाहिला. पहिल्या षटकाचा 6 चेंडू वेट अँड वॉश नॉन स्ट्राईक इन वरती महेश पाटील यांना पाहिलं. परंतु दुसऱ्या षटकाला जिथे सुरुवात होणार आहे ना महेश पाटील यांना स्ट्राईक मिळाली 6 चेंडू नंतर. जयेश वाघमारे आले दुसऱ्या षटकात रिटर्न ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. चेंडू जाता एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू फील केला जाईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आणि ज्यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने धावा जमा झाल्यात ना त्याच अमोल पाटील यांना महेश पाटील यांनी स्ट्राईक एंडवरती आणलं आणि सिंगल डबलला प्राधान्य देत असताना हा खेळ मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न आज महेश पाटील असतील आणि अमोल पाटील असतील स्वरांश इलेव्हन संघासाठी आपण पाहतोय. येणारे 17 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 17 धावींची गरज असणार आहे. जयेश वाघमारे कमबॅक करतील का? आपली अचूक गोलंदाजी, आपलं कंट्रोल, आपला वेग दाखवतील की अमोल पाटील ज्या पद्धतीने पहिल्या षटकात तुटून पडलेत गोलंदाजांवरती त्याच पद्धतीने फलंदाजी करतील. येणं गरजेचं, मॅच पाहणं गरजेचं असणार आहे कारण जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 17 बॉल आणि 17 धावा. यावेळी रायझिंग अँड सरप्राइझिंग अनप्लेएबल अशी डिलिव्हरी पाहिली ती जयेश वाघमारे यांची.
एक धाव आली. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव करत असताना आपण श्रेयांक 11 पाहतोय. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 16 बॉल 16 धावा. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह फटका. सिद्धार्थ यांच्या हातामध्ये बॉल विसावला जातोय. धावचित करण्याची संधी उपलब्ध झाली होती. चांगला कमबॅक, चांगला बॅकअप बॅक थ्रो पाहायला मिळाला तो सिद्धार्थ यांचा नॉन स्ट्राईक एंडवरती. तत्पूर्वी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अमोल पाटील व्यवस्थितरित्या आणि सुरक्षितपणे पोहोचले गेले आणि अर्थातच एका धावेची कमाई आपल्या टीम स्वरांश 11 संघाला करत असताना आता धावफलकावरती 19 धावा पाहतोय, जिथे 1.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि येणारे आता बॉल शिल्लक आहे ते 15 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 15. असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आपण अनुभवतोय. आजचा पहिला दिवस. उद्याच्या दिवसासाठी देखील सर्व रसिक प्रेक्षकांना आम्ही आताच आमंत्रण देतोय, कारण उद्याचा शनिवारचा दिवस असल्या कारणानं आणि परवाचा रविवारचा दिवस म्हणजे रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी आपण या झुंजार पैनाडच्या मैदानावरती आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं रसिकांसाठी हे नंदनवन असलेलं असं हे मैदान, चांगलं असं क्रीडांगण, ग्रासी मैदान, सिमेंट विकेट. त्या विकेटनं आज जर पाहायला गेलात ना तर गोलंदाजांना देखील प्रभावित केलंय आणि फलंदाजांना देखील प्रभावित केलंय. दोन्ही खेळाडूंना आज या विकेटनं इम्प्रेस केलंय. या लाल कपड्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत बाहेर बसायचं आहे. हे बघा, जे प्रेक्षक बसलेले आहेत व्हॉलंटियर व्यतिरिक्त बसायचं नाही आहे. व्हॉलंटियर SP सुपर बांधण यांना बाहेर काढायचं आहे. बाकीच्यांनी उठायचं आहे, फक्त व्हॉलंटियर राहतील तिथं. चला, मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकाचा जर विचार करायला गेलात ना तर आता वारंवार आपल्याला सूचना केली जाते, वारंवार व्हॉलंटियर्सनी नाहीतर करायचं बाहेर. कोणताही वादंगण निर्माण होता कामा नये. फक्त व्हॉलंटियरांनी थांबायचं आहे. धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल शिल्लक आणि स्वरांश 11 संघाला विजयासाठी 7 धावांची गरज आहे. चला, मॅच चालू करून घ्या. आपल्याला आणखी एक मॅच कव्हर करायची आहे. 3रं षटक आणि 3ऱ्या षटकात गोलंदाज आशुतोष आलेत. महेश पाटील यांचा लेफ्टेड फटका पाहायला मिळाला. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. धावसंख्येत 1 बदलाव. आता समीकरण बदललं. येणारे 11 बॉल शिल्लक आणि 6 धावेंची गरज टीम स्वरांश 11 संघाला. अमोल पाटील यांची आज चांगल्या पद्धतीची उत्कृष्ट अशी बहारदार खेळी टीम स्वरांश 11 या संघाला आपण पाहतोय. यावेळी मॅच विनिंग शॉट बाय अमोल पाटील आणि स्वरांश 11 संघ मात्र या मॅच मध्ये मोठा विजय. 10 विकेटनं मात्र या सामन्याला आपल्या नावावरती केलं आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अमोल पाटील, मॅन ऑफ द मॅच. ज्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला असे अमोल पाटील या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. 1 चौकार 3 षटकार, अमोल पाटील मॅन ऑफ द मॅच. डोडो स्ट्रायकर्स आणि स्वरांश 11 उद्या आपली पहिली मॅच असणार आहे. 9 वाजता आपण
8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता आपला सामना चालू होईल. स्वरांश 11 आणि डोडो स्ट्रायकर आणि स्वरांश 11 उद्या 8:30 ची आपली रिपोर्टिंग आहे आणि 9 वाजता आपला पहिला चेंडू फेकला जाईल याची नोंद घ्यायची आहे. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अमोल पाटील. 11 बॉल 30 धावा.